पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरपूरचा विठ्ठल म्हणजेच कोट्यावधी वारकऱ्यांचे आराध्य दैवत. पण तुम्हाला माहीत आहे का की सावळ्या विठ्ठलाच्या मूर्तीला प्रत्यक्ष घाम येतो हे ऐकून नवल वाटेल. यामागे नेमकं काय कारण सांगितलं जातं? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. भक्तीच्या नजरेतून पाहिले तर वारकरी संप्रदायात अशी धारणा आहे की विठ्ठल हा आपला मायबाप आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी जेव्हा लाखो भक्त पायी चालून पंढरीत येतात, तेव्हा आपल्या भक्ताचे कष्ट पाहून देवालाही पाझर फुटतो. असे म्हटले जाते की जेव्हा मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते आणि नामाचा जयघोष होतो, तेव्हा भक्ताच्या प्रेमापोटी भगवंताच्या मूर्तीवर घामाचे थेंब दिसू लागतात. संतांनीही विठ्ठलाला श्रमलेला देवता म्हटले आहे, कारण तो युगे विटेवर उभा आहे, आपल्या भक्ताची वाट पाहत आहे. यामागे एक वैज्ञानिक आणि भौगोलिक कारण देखील आहे, तेही आपण आज जाणून घेणार आहोत. आता या घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर काही महत्त्वाची कारणे समोर येतात. विठ्ठलाची मूर्ती ही अतिशय जुन्या आणि विशिष्ट प्रकारच्या वालुकाष्मापासून बनलेली आहे. या पाषाणात सूक्ष्म छिद्रे असतात. पंढरपूर हे चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले आहे. जेव्हा हवेत आर्द्रता वाढते, विशेषतः पावसाळ्यात किंवा वारीच्या काळात, जेव्हा हजारो भाविक गाभाऱ्यात असतात, तेव्हा तिथले तापमान वाढते. गाभाऱ्यातील उष्णता आणि मूर्तीचा थंड पाषाण यांच्यातील तापमानातील फरकामुळे हवेतील बाष्पाचे रूपांतर पाण्याच्या थेंबात होते. म्हणूनच मूर्तीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर घामासारखे थेंब दिसू लागतात. कारण वैज्ञानिक असो किंवा आध्यात्मिक, वारकऱ्यांसाठी मात्र हा त्यांच्या लाडक्या विठ्ठलाचा प्रेमळ स्पर्शच आहे. श्रद्धेच्या ठिकाणी तर्क चालत नाही, तिथे फक्त भाव महत्त्वाचा असतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा.